नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या या खास रिपोर्टचा विषय आहे भारतातील काही बंदी असलेले खाद्यपदार्थ. आता जेवण म्हटलं की अश्मयुगीन काळाप्रमाणे आपण फक्त कच्च्या भाज्या किंवा फळं खात नाही, तर आपल्या रोजच्या जेवणात अनेक रासायनिक खाद्यपदार्थ असतात. म्हणजेच जे आपल्याला थेट निसर्गाकडून न मिळता त्यावर अनेक प्रक्रिया केल्यावर ते आपल्या खाद्यात समाविष्ट होतात. खरं तर नीट विचार करता ही प्रक्रिया गरजेची आहे, कारण या प्रक्रिया त्या पदार्थाला खाण्यायोग्य बनवतात. मात्र अशा प्रकारे प्रक्रिया केलेले अनेक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी योग्य असतातच असं नाही. बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या रोजच्या खाण्यातून अनेक हानिकारक पदार्थ कळत न कळतपणे आपल्या पोटात जात असतात, याची आपल्याला कल्पना देखील नाही. मात्र काही पदार्थांची चाचणी केली असता त्यात देखील अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत, ज्याचा परिणाम देखील त्या उत्पादक कंपन्यांना नंतर भोगावा लागलाय. तर नेमके कुठले पदार्थ आहेत हे चला जाणून घेऊयात. चाचणी दरम्यान उत्पादनामध्ये शीसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच MSG चे प्रमाण जास्त आढळल्यानंतर 2015 मध्ये मॅगी नूडल्सवर भारतात बंदी घालण्यात आली होती. शीसे हा एक जड धातू आहे जो मानवी आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो, विशेषतः जास्त प्रमाणात. आणि MSG एक चव वाढणारा आहे, ज्यामुळे काही लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया होऊ शकते. या पदार्थांच्या उपस्थितीमुळे उत्पादनाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे भारतात तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. विचार करा, भूक लागल्यानंतर अगदी 2 मिनिटात आपली भूक मिटवणारी चविष्ट मॅगी आपल्या जीवाला धोका निर्माण करणारी असू शकेल, असा आपण स्वप्नात देखील विचार केला नसेल. बॉम्बे हायकोर्टाने 13 ऑगस्ट 2015 रोजी राष्ट्रीय स्तरावरील बंदी रद्द केली आणि 6 आठवड्यांच्या आत नव्या चाचण्या करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण हे मॅगीचे तारणहार म्हणून आले. त्यांनी नूडल्स ब्रँडला त्यांचे प्रमुख स्थान परत आणले आणि ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला. 5 वर्षांच्या निर्बंधानंतर मॅगी पुन्हा बाजारात आली. तेव्हा मॅगी नूडल्सचा ब्रँड काही काळ जवळजवळ बाजारातून गायब झाला होता. नंतर आपल्या उत्पादनामध्ये सुधारणा करून योग्य प्रकारचे उत्पादन बाजारात आणल्यामुळे त्यांनी पुन्हा बाजारात आपले अस्तित्व दाखवले. त्यानंतर काही काळातच MDH मसाले कंपनीच्या 4 मसाला उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्यामुळे हाँगकाँग आणि सिंगापूरने या मसाल्यांवर बंदी घातली होती. हाँगकाँग मधील सेंट्रल फूड सेफ्टी प्राधिकरणाने हे मसाले खरेदी न करण्याचे आवाहन ग्राहकांना दिले होते. तसेच सिंगापूरमधील हे मसाले बाजारातून काढून घेण्याचे निर्देशही त्यावेळी देण्यात आलेले. यानंतर या मसाल्यांवरील बंदीबाबत भारतीय मसाले बोर्डानेही लक्ष घातले होते. यानंतर आता यावर MDH मसाले कंपनीकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र तोपर्यंत अनेक देशात लोकप्रिय असलेल्या या मसाला कंपनीच्या मालकाला याचा मोठा फटका बसलेला. खरं तर निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या घटना नेहमीच त्या व्यवसायाला धोकादायक ठरत असतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. भारतीय मसाल्यांमध्ये घातक रसायने असल्यामुळे जगातील अनेक देशांना काही मसाल्यांवर बंदी घातली आहे. ही माहिती भारतात उपलब्ध झाल्यावर संबंधित मसाल्यांच्या मागणीमध्ये भारतातही घट झाली. म्हणजेच ग्राहक ज्याचा उपभोग घेणार आहे त्या उत्पादनांची निर्मिती करत असताना जर किमान आरोग्यविषयक नियमांचे पालन केले नाही आणि ही उत्पादने संपूर्णपणे सुरक्षित ठरतील अशा रीतीने त्यांचं उत्पादन केलं नाही, तर सर्वात जास्त फटका हा संबंधित उत्पादन कंपनीलाच बसतो. या कंपन्यांच्या मागणीमध्ये घट होते असे नाही, तर ज्या ग्राहकांच्या निमित्ताने हा विषय समोर आलेला असतो त्या ग्राहकाला प्रचंड नुकसान भरपाई देण्याचाही विषय अनेकदा समोर येतो. कधीतरीच अशा प्रकारची घटना घडते आणि फक्त एखाद्या ग्राहकालाच असा चुकीचा अनुभव येतो. अशा प्रकारचा युक्तिवाद करून संबंधित उत्पादकांना पळ काढता येणार नाही, कारण अन्नाचा विषय शेवटी लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्यामुळे अन्नाविषयक सर्व उत्पादनांची निर्मिती करत असताना उच्च पातळीवरील सुरक्षा आणि गुणवत्ता या नियमांचे पालन करावेच लागणार आहे. अशा प्रकारच्या असुरक्षित अन्नांच्या घटनांची संख्या सध्या वाढत आहे, त्यामुळे आता ग्राहकही जागरूक झालेत.
साहजिकच उत्पादकांनाही तेवढीच जागरूकता दाखवून आपली उत्पादने उपभोगासाठी संपूर्ण सुरक्षित आहेत याची काळजी घेण्याची गरज आहे। त्यामुळे प्रक्रियेतून येणाऱ्या कुठलाही पदार्थ खाण्याआधी तो पदार्थ आपल्याला कितपत उपयुक्त आहे किंवा त्यात आपल्या शरीराला अपायकारक कुठलाही घटक नाही ना याची पडताळणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतरच तो पदार्थ ग्रहण करावा, कारण आपलं आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयांना घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी।